सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे कुठच्या पेशंटला पण ताप येत असेल आणि सर्दी खोकला घसा दुखत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला कोविड टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. सो हे सगळ्यात फर्स्ट स्टेप वुड बी की कोविड टेस्ट करून घेणे. कोविड टेस्ट समजा निगेटिव्ह येत असेल मग डॉक्टरनी विचार करायला पाहिजे की हा कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे, पण कोविड टेस्ट पण 30% लोकांमध्ये निगेटिव्ह येते, पण डॉक्टरने विचार केला पाहिजे की हा कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे हा दुसरा व्हायरस असू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्झा ए हा व्हायरसचे आजार तर नाही ना हे बघणे आवश्यक आहे. आणि H1N1 किंवा H3N2 हे आजार इन्फ्लुएन्झा ए आजार आहे की नाही ते बघणे आवश्यक आहे. कारण की मेजॉरिटी ऑफ द टाइम्स कोविड पॉझिटिव्ह येते, पण काही पेशंटमध्ये लाईक मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक पेशंट होता ज्याला कोविड झालेला आणि तो 6 आठवड्यानंतर परत सर्दी खोकला घसा दुखतो आणि ताप येतो म्हणून आला. आणि त्याचं म्हणजे अशा कोविड पेशंट ज्यांना झालंय त्यांना शक्यतो 3 ते 6 महिन्यापर्यंत परत कोविड होत नाही. त्यामुळे हा पेशंटमध्ये आम्ही डाऊट घेतला की हा पेशंटला कोविड आम्ही टेस्टिंग केलीच नाही, त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये ऍडमिट केलं कारण की परत कोविड होत नाही. आणि त्याचं आम्ही इन्फ्लुएन्झा ए असू शकतं का, कारण लक्षणं सेम होती आणि त्याचा H1N1 पॉझिटिव्ह आला. दुसरा एक पेशंट होता त्यांनी दोन्ही डोस वॅक्सिन घेऊन 1 महिना झालेला आणि त्याला पण सर्दी ताप खोकला असाच घसा दुखत होता. त्यांनी कोविड टेस्ट करून घेतली आधी. कोविड टेस्ट निगेटिव्ह आली तर म्हणजे डॉक्टर माझे मित्रच होते ग्लोबल हॉस्पिटलचे, त्यांनी मला फोन करून सांगितलं की डॉक्टर नागवेकर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोविड टेस्ट निगेटिव्ह आहे. तर मी त्याला म्हटलं की तू पटकन हा इन्फ्लुएन्झा ए आहे की नाही H1N1 आहे की नाही हे टेस्ट करून घे. आणि त्याचा पण H1N1 पॉझिटिव्ह आला. तसंच बरेचसे एक आणखी एक H1N1 पॉझिटिव्ह आला आणि H3N2 हा पण इन्फ्लुएन्झा ए आजार आहे, ते पण मी असं 2-3 रुग्ण बघितले आहे. तर माझं मेसेज असं आहे की सगळ्यात पहिला कोविड टेस्ट करून घ्या तुम्ही, कारण की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि समजा कोविड टेस्ट निगेटिव्ह असेल तर मग आपण इन्फ्लुएन्झा ए असू शकतं का हे फक्त चेक करून घेणे आवश्यक आहे. सो त्याप्रमाणे दॅट इज अ वे टू. किंवा कोविड ज्यांना झालाय त्यांना परत घसा दुखतो ताप येत असेल त्यांनी हा इन्फ्लुएन्झा ए आजार असू शकतो, किंवा कारण की इन्फ्लुएन्झा ए नाही बाकी पण व्हायरसेस असू शकतात, ते पण शक्यता आहे. त्याच्यामुळे स्वाईन फ्लू H1N1 कोरोना त्याच्यामध्ये काही असा संबंध आहे? H1N1 आणि स्वाईन फ्लूचा काही संबंध नाही, दोन्ही वेगळे व्हायरसेस आहेत. एक तर मी कम्प्लिटली सेपरेट व्हायरस आहे, त्याचा काय याच्या दोन्हीचं काही कनेक्शन नाही. फक्त आपल्याला हे महत्वाचं आहे की H1N1चा कम्प्लीट 100% ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ओसेल्टामाव्हिर जी गोळी आहे ना तसं त्याची 100% म्हणजे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्यामुळे आपण मिस नको करायला पाहिजे असं माझं दॅट इज अ मेसेज आपल्या डॉक्टर्स आणि बाकी कम्युनिटीला देण्यासाठी. सर महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे काही रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत. युकेमध्ये डेल्टा प्लसमुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय सांगाल महाराष्ट्रात येत्या काळामध्ये किंवा संपूर्ण देशभरात तिसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होईल या डेल्टा प्लसमुळे? ज्याप्रमाणे लॉकडाऊन ओपन झालंय आणि ज्याप्रमाणे आपली लोक पॉप्युलेशन इररेस्पॉन्सिबली बिहेव करतायत, सगळे म्हणजे एव्हरीबडी सुटले आहेत, सगळे मास्क न घालता गॅदरिंग, हे सगळं लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. लोकच आपली तिसरी लाट घेऊन येणार आहेत. ह्याच्यात म्हणजे गव्हर्नमेंट तरी काय करणार, सगळ्या वी आर डुईंग ऑल मेसेजेस देते, सगळं काही पर्याय एव्हरीथिंग आपले लोकच तिसरी लाट घेऊन येणार आहे. जशी दुसरी लाट पण आपले सगळं हे मॅरेजेस गॅदरिंग पार्टीज गेट टुगेदर डेस्टिनेशन वेडिंग्स हे सगळं सुरू होतं. त्याच्यामुळे गॅदरिंग आणि लोक रिस्पॉन्सिबल मास्क न घालता सगळं करतात, त्यामुळे हे दुसरी लाट आली. आणि तिसरी लाट पण आपल्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, थोडं रिस्पॉन्सिबली बिहेव करायला पाहिजे की मास्क खाली न घेता ऍटलीस्ट शक्यतो मला हे माहिती आहे की लॉकडाऊन याचं उत्तर नाही आहे, त्यामुळेच गव्हर्नमेंटने लॉकडाऊन उतरलं. सगळ्यांचं डेली वेजेस हे ते सगळं कामगार लोकांचं, पण बाकीच्या आपले लोक आहेत त्यांनी थोडं रिस्पॉन्सिबली बिहेव मास्क न खाली करता यू शुड ते सगळ्यात दॅट इज द फर्स्ट थिंग. दुसरं म्हणजे वॅक्सिनेशन. जेव्हा तुमचा नंबर येतो वॅक्सिनेशनसाठी त्यावेळी वॅक्सिन घेणे 100% आवश्यक आहे. हे दोनच गोष्टींनी आपल्याला ही तिसरी लाट म्हणजे थांबवू शकतो. एक तर कंपल्सरीली मास्क शक्यतो जेवढं पॉसिबल आहे तेवढं खाली न करणे, गॅदरिंग अवॉइड करणे. आता फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की आता माहिती आहे की आता काल सॅटर्डे संडे वीकेंड होता, सगळीकडे मुंबईच्या बाहेर जेवढे पण ठिकाणी आहेत सगळे तुडुंब गर्दी होती. सो हे काय आहे, तिसरी लाट ओढण्याचीच आपलेच लोक ओढून घेणार आहेत. सो आय थिंक सम पीपल शुड बी बिहेव रिस्पॉन्सिबली. मला असं वाटतं. आय एम नॉट ब्लेम नाही करत आहे की आपण
थोडंसं सावधानगिरी घेतली तर हे आपण तिसरी लाट न येता आपण म्हणजे आपल्याला लोकांना वॅक्सिनेट करायला वेळ मिळेल. म्हणजे 1-2 महिन्यात सगळे लोकांचं वॅक्सिनेशन झालं की मग थोडं आपल्याला सोपं होईल आणि मग थोडं इझी करू शकतो. पण आपण सगळ्यांचं वॅक्सिनेशन न होण्याच्या आधीच आपण सगळे मिसळून गेलं तसं जसं सेकंड वेव्ह आली आहे तशी ती तिसरी वेव्ह पण येईल. डेल्टा प्लस कितपत धोकादायक वाटतो, किती स्प्रेडच्या संदर्भात वगैरे? सो अजून पण जास्त आपल्याला ह्या डेल्टा प्लस बद्दल माहिती आहे. काही पेशंट्स इकडे तिकडे आढळून आले आहेत आणि डिटेल्स एक्झॅक्टली त्याचं माहित नाहीये. बट इट इज गोइंग टू बी सेम लाईक द डेल्टा व्हायरस सारखंच आहे. आणि त्याचा एकच उपाय आहे की वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन घेणे आणि मास्क जे की शक्यतो नो लोअर करणे. हे दोनच उपाय आहेत त्याच्यामध्ये. हे दोन मोस्ट इम्पॉर्टंट आई वुड से कंक्लूडिंग पॉइंट्स. एक्चुअली सबसे पहला कोरोना वायरस और H1N1 का कोई संबंध नहीं है. सिर्फ इतना है कि जैसा बाकी वायरसेस का इन्फेक्शन हर साल होता है, हर 2 साल में होता है, उस हिसाब से H1N1 के कुछ मरीज दिखाई दिए हैं. दोनों का लक्षण सेम ही रहता है, बुखार, खांसी, गला दर्द होना, ये सब. तो सबसे पहले अगर किसी को बुखार आता है तो सबसे फर्स्ट इंपॉर्टेंट स्टेप इज कि आप कोविड टेस्ट पहले चेक कर लीजिए कि कोविड है कि नहीं है. वो दैट इज मोस्ट. सो आई थिंक अगर आपका कोविड टेस्ट नेगेटिव आता है तो डॉक्टर्स ने सोचना चाहिए कि ये इन्फ्लुएंजा ए वायरस H3N2 है या H1N1 है, उसको जांच करें. मैं आपको 2 एग्जांपल देता हूँ. मेरे पास अभी एक पेशेंट था जिसको कोविड होके गया था और 6 हफ्ते बाद वो फिर बुखार गले में दर्द होने के लिए आया. तो एक बार कोविड हो गया तो 3 से 6 महीने तक वो पेशेंट को दोबारा कोविड नहीं होता है. तो हम लोग ने इसके लिए उसका इन्फ्लुएंजा ए के लिए चेक किया तो उसमें H1N1 पॉजिटिव आया. दूसरा एक पेशेंट था जिसका 2 डोजेस हो गया था वैक्सीन का. हमारे डॉक्टर ग्लोबल हॉस्पिटल ने उन्होंने रेफर किया था मेरे को और उनका दोनों डोज होके 1 महीना हो गया था. उसको फिर बुखार आया था और उसके बाद बुखार के बाद हम लोग ने पहले तो कोविड है कि नहीं चेक किया. कोविड नेगेटिव आया. कोविड नेगेटिव आने के बाद हम लोग को लगा कि ये बुखार इन्फ्लुएंजा ए तो नहीं है क्योंकि सिम्टम्स सिमिलर थे. तो उसका भी चेक किया तो उसका भी H1N1 है. ऐसे 3-4 मरीज जो आए पॉजिटिव आए और बाकी H3N2 भी 1-2 मरीज को पॉजिटिव आए. तो मेरा ऐसा मैसेज है कि अगर बुखार या गले में दर्द या बॉडी एक या जो भी बदन दर्द होते हैं तो पहले तो कोविड है कि नहीं पहले सबसे पहला वो जांच कर लीजिए. अगर वो नेगेटिव आता है तो इसका ये मतलब नहीं कि कोविड नहीं हो सकता. 30% बिकॉज टेस्ट 17% ही पॉजिटिव आता है. 30% में फिर भी कोविड हो सकता है. तो बट इसका अगर सिम्टम्स है फिर भी गले में दर्द है, बुखार रहता है, तो जाके आप H1N1 तो नहीं है या फिर इन्फ्लुएंजा ए वायरस, इन्फ्लुएंजा ए इन्फेक्शन या कोई दूसरा वायरस है कि नहीं, वो अपने डॉक्टर से आप कंसल्ट कर सकते हैं. तो उस हिसाब से आपका आगे का टेस्टिंग हो सकता है. और बिकॉज मैं इसलिए बताता हूँ कि इन्फ्लुएंजा ए या H1N1 के लिए कंप्लीट 100% ओसेल्टामाविर ट्रीटमेंट अवेलेबल है. तो अपन न मिस करेंगे तो ज्यादा बेहतर. अभी मेरे पास एक पेशेंट है जिसका किडनी ट्रांसप्लांट हुआ था और उसका ऑफकोर्स वैक्सीन कोविड नहीं था. कोविड टेस्ट किया हमने 2 बार, उसका दोनों बार नेगेटिव आया. फिर भी सीटी स्कैन में थोड़े शैडोज थे तो हमने मेरे डॉक्टर फ्रेंड ही है, उनके भाई का ही था और उन्होंने जाके फिर इन्फ्लुएंजा ए चेक किया तो उसका H1N1 पॉजिटिव आया. उसका ट्रीटमेंट दिया, अभी वो अच्छा है. तो इसके लिए क्योंकि H1N1 के लिए कंप्लीट 100% ट्रीटमेंट अवेलेबल है तो इसके लिए अपन को मिस न करना है, इसके लिए इंपॉर्टेंट है. बट कोविड इज मोर डेंजरस देन इन्फ्लुएंजा ए. इसके लिए सबसे पहला जांच कोविड का, सेकेंड वुड बी H1N1. इसके साथ ही डेल्टा प्लस जो है कुछ मामले जो है महाराष्ट्र में पाए गए हैं, आने वाले समय में ये बढ़ सकता है क्या आपका? नहीं, डेल्टा एक्चुअली जो जैसा सेकेंड वेव आया है वैसा लोगों ने अगर रिस्पॉन्सिबिलिटी ठीक से रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेके सब लोग गैदरिंग, मास लोअरिंग और वेडिंग्स ये सब अगर चालू रहेगा तो ये थर्ड वेव भी बहुत जल्दी आएगा. अपने लोग ही इस थर्ड वेव को खींच के लेके आएंगे. तो मेरा सबको मैसेज है कि आप थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी बिहेव करिए. बिकॉज अभी आप वीकेंड पे देखेंगे सैटरडे संडे सब आजू बाजू के पूरे बॉम्बे के सब पैक था, फुल था. तो इसका ये मतलब है कि पीपल आर जस्ट बीइंग छूट गए. मेरे को लगता है कि सब लोग ने सब पॉपुलेशन को ठीक से एटलीस्ट 70% पॉपुलेशन का वैक्सीनेशन होने तक थोड़ा सा सब लोग ने थोड़ा ध्यान देके अपना मास्क नो लोअर करके गेट टूगेदरिंग जितना हो सकता है उतना कम अवॉइड करेंगे तो ज्यादा बेटर रहेगा. अनअवॉइडेबल अलग बात है बट जितना हो सकता है उतना अवॉइड, ताकि सबका वैक्सीनेशन हो जाएगा. एटलीस्ट उसके लिए मेरे ख्याल से 1 से 3 महीना तक जाएगा. उसके बाद थोड़ा सा अपन रिलैक्स हो सकते हैं. तो तब तक के लिए मेरे ख्याल से सब लोग ने मास्क न नीचे करना और गैदरिंग्स और ये सब कुछ जितना हो सकता है उतना अवॉइड करे
तो बेटर रहेगा आपके हेल्थ के लिए और दूसरों के हेल्थ के लिए, सबसे इम्पोर्टेंट चीज है। डेल्टा प्लस के बारे में कुछ कहेंगे? तो डेल्टा प्लस भी सेम अभी बहुत कम दिखाई दी है, या फिर हम पता नहीं है उसका एग्जैक्टली, पर सुनाई दिया है, मैंने खुद ने तो देखा नहीं, पर डेल्टा प्लस के सुनाई दिया है न्यूज़पेपर में और कुछ आर्टिकल्स में। उसका बिहेवियर भी सेम डेल्टा जैसा रहेगा, पर उसका अपन उससे कैसे बचाव करें, उसका दो ही चीज है, वैक्सीनेशन और मास्क न नीचे करना। ये दो ही चीज है, जितना हो सकता है अपना मास्क संभाल के रखिए। मास्क इज योर गार्ड। जब भी आप गार्ड नीचे करेंगे यू विल ऑलवेज बी एट रिस्क ऑफ गेटिंग इनफैक्ट आप मास्क नीचे करेंगे तो इन्फ्लुएंजा ए, H1N1 ये बाकी वायरस भी, तो हो सके तो आप मास्क पहन के रखिए, ताकि काफी कोविड ही नहीं, इन्फ्लुएंजा ही नहीं, बाकी वायरस से भी बचाव हो जाएगा। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे